डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. कॅन्सर झालाय. कॅन्सर हा, आणि 20-22 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे. जेवण जात नाही. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? घशात. तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा. हा हा, बस बस बस. गाठ लगेच निघून जाईल. आता कामाला जाता येईल आईला. जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं. गाठ सोडून पूर्ण पोकळ झालं बघा. झाली मोकळ वाटतं का पा? थोडी कमी वाटत ते म्हणतात. महाराष्ट्रात सध्या खरात फाईल म्हणजे खरात बाबा, त्याच्यानंतर वैद्य, चाकणला एक दत्ताच्या नावावर भोंदूगिरी करणारा आणखी एक बाबा, अशा वेगवेगळ्या बाबांचे पेव फुटले. आणि आपल्या जवळच संगमनेर तालुक्यामध्ये दत्तधाम सरकार म्हणजे तो गडगे बाबा अशाच प्रकारची भोंदूगिरी अनेक वर्ष झाले करत आहे. तिथे प्रत्यक्ष मी 2 वेळा जाऊन आले. काही स्त्रियांच्या मुलाखती तिथे घेतल्या आणि जाहिरातीचे त्यांचे पत्रक पण आहेत. आणि ज्या लोकांची जी लूट चालली आहे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत 2020 पासून आम्ही ह्या प्रकरणाचा मागोवा घेतोय आणि त्याच्यासाठी पाठपुरावा सातत्याने चालू आहे. परंतु ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्या, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला ते समजून घेईपर्यंत जाणारा वेळ, याच्यामुळे हे प्रकरण खरं तर इतकं मागे राहिलं. आणि बाबाची ताकद किंवा बाबाचं प्रस्थ हे जास्त फोफावलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही पाहता ह्या दत्तधाम सरकारने जी लोकांची पिळवणूक चाललेली आहे, जे शोषण सुरू आहे ते त्वरित बंद व्हावं. आणि त्याच्यावर जादूटोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, बोगस डॉक्टर्स ऍक्ट, ह्या सगळ्या कायद्यांच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही निवेदनामध्ये केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 सालात जादूटोना विरोधी कायदा पारित झालेला आहे. या कायद्याच्या अंतर्गत जे फसवले गेलेले आहेत, जे पीडित आहेत, त्यांनी पुढे येऊन पोलीस स्टेशनला तक्रार करणं अपेक्षित आहे. आमच्या सारखे लोक म्हणजे कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. तसंच या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला PI किंवा PI पेक्षा वरच्या एका अधिकाऱ्याची दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक व्हावी किंवा केलेली आहे. आणि ह्या दक्षता अधिकाऱ्याचं सुद्धा तसं कर्तव्य आहे की अशा ठिकाणी होणारी भोंदूगिरी त्वरित थांबवावी, त्याच्यावर कारवाई करावी. परंतु दक्षता अधिकारी किंवा पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्याच्या संबंधाने काही करत नाही. तर ह्या निमित्ताने माझं जे कोणी फसले गेलेले आहेत, जे फसवलेले आहेत, जे शोषित आहेत, त्यांना मी आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि या भोंदूच्या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर,
पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.